नमस्कार मित्रांनो, मी गणेश आस्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं, ज्याचं नावच आहे भूल भुलैया. आणि भूल भुलैया म्हटल्यानंतर रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश योजना म्हणून जे नाव येतं ते कुमार सोहोनी यांचं येतं. लहानपणापासून त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं आम्ही बघितलीत. मला एक इथे आठवण शेअर करावीशी वाटते. मी 9वी-10वीत होतो त्यावेळेला निशिगंधा वाड यांची आव्हान मालिका खूप गाजली होती आणि निशिगंधा वाड, सुहास पळशीकर, सतीश पुळेकर अशी भली मोठी स्टारकास्ट होती आणि आम्ही साहित्य संघामध्ये कुणीतरी आहे तिथं हे कुमार सोनींचं नाटक बघितलं होतं. त्यावेळेला अजूनही आठवतंय की त्यातला तो एक सीन, ते जे प्रेत अंगावर पडतं वगैरे, भीती वाटली होती. आणि आता तोच जॉनर घेऊन पुन्हा एकदा कुमार सोनी सज्ज झालेत. 125वी कलाकृती आहे दिग्दर्शक म्हणून. त्याबद्दल अभिनंदन सर. धन्यवाद. मला आज या वळणावरती बघताना असं वाटलं की आता मला 4 मेला 53 वर्षे होतील दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू. तर 53 वर्षामध्ये 125 कलाकृती. आणि मगाशी मी म्हटलं तसं की मला आनंद याच्यासाठी आहे की लोक अजून माझ्याकडे येत आहेत. आज माझ्याकडे आत्ता अजून माझ्याकडे 4-5 नाटकं ऑलरेडी आहेत, बरं. जी आता मी करणार आहे. आणि ह्या 125च्या 125 नाटकासाठी मी कुठलंही स्क्रिप्ट घेऊन कुठल्याही प्रोड्युसरकडे गेलेलो नाही. नाटक असो, सिनेमा असो, सिरियल असो, माझ्याकडे आलेले आहे. मुळात मगाशी तुम्ही सांगितलं की भूल भुलैयामध्ये विज्ञान, रहस्य, थरार या सगळ्याचा समतोल आहे. तर या नाटकाची एक वन लाईन सांगा ना आपल्या प्रेक्षकांसाठी. नाटकाची वनलाईन अशी आहे की एक सधन कुटुंब आहे, त्यांचा मोठा वाडा आहे. त्या वाड्यातला जो मालक आहे त्याचं काही अपघाताने निधन होतं. त्याची बायको ही सामाजिक कार्य करणारी आहे, त्यामुळे ती त्या वाड्यातनं काही बाहेर राहिलेली असते, बाहेर गेलेली असते. तर आणि आदिवासी पाड्यांमधनं समाजकार्य करत असते. आणि ह्या वाड्याचा ताबा तिचे सावत्र त्याचे सावत्र बंधू म्हणजे तिचे सावत्र दीर घेतात. आणि मग अशा पद्धतीने तो वाडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेला त्यांच्या हातनं काही हत्या होतात आणि मग त्याची भूतं होतात आणि ती भूतं झाल्यानंतर ती सगळ्यांना पळवून लावतात. अशी वदंता होते सगळीकडे. आणि ती वदंता झाल्यानंतर त्या वाड्यात कोणी जाऊ शकत नाही. जवळजवळ 20 वर्षानंतर ह्याच सत्यभामेच्या अनाथाश्रमातली 2 मुलं विचार करतात की मॅडम आपण तिकडे जाऊया ना, कारण आता त्यांच्या प्रत्यक्ष जे राहतात त्या बिल्डिंगवरती खूप हे झालेलं असतं की त्यांना ती जागा सोडावी लागणार असते. मग आपण तुमचा एवढा मोठा वाडा आहे, आपण तिकडे का नाही जायचं? ती म्हणते भूतांचा वाडा आहे तो. आणि मग त्या भूतांच्या वाडा ते म्हणते आजची मुलं आहेत, ही तरुण पिढी आहे, जी जैनची मुलं. ते म्हणजे भूतभीत काय असतं का? म्हणून ते जातात तिथे. आणि मग त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव. प्रत्यक्षात तो भूतांचा वाडा आहे, तो भूत असतात का, आत्मे असतात का, आत्मे त्रास देतात का, प्रत्यक्षात काय झालेलं असतं, त्या 20 वर्षापूर्वी त्या वाड्यामध्ये काय घडलेलं असतं, या सगळ्याची उकल या नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि म्हणजे आत्मे आहेत. आज आपण म्हणतो की आत्मे आहेत, काही लोक म्हणतात आत्मे नाहीत, काही लोक म्हणतात आत्मे आहेत. तंत्रमंत्रवाले म्हणतात आत्मे आहेतच, त्यांना 100% गॅरंटी आहे. आज वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी किंवा सायंटिस्टनी अशा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती मरणाच्या पंथाला टेकलेली आहे आणि तिला काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे. तो सुप्रसिद्ध किस्सा आहे. आणि त्याच्यानंतर मेल्यानंतर काचेला तडा गेल्यानंतर तो आत्मा बाहेर पडला, अशा पद्धतीच्या बातम्या पसरलेल्या आहेत. आणि त्याच्यावरनं पण काही लोकांनी म्हटलं ही अंधश्रद्धा आहे. तो प्रत्यक्षात काय आहे? विज्ञानाला काही प्रश्न पडलेले आहेत. तंत्राचे वास्तुशास्त्र हा सुद्धा भाग आहे. भूलभुलैया म्हणताना वास्तुशास्त्र असलंच पाहिजे. बरोबर. तर या तीन शास्त्रांमधून म्हणजे सायन्स, वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तिन्ही ह्याच्या प्रकारांमधून आम्ही आत्म्यांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं उत्तर आम्हालाही मिळालेलं नाही आहे, प्रेक्षकांना. कधी कधी असं वाटतं की आज आत्मे आहेत, कधी कधी वाटतं आत्मे नाहीत. ते प्रत्यक्ष काही प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. आम्ही प्रश्न उभे केलेले आहेत, आम्ही तिन्ही बाजूने विचार मांडलेले आहेत. तुम्ही प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही बघायचे.
आणि आता तुम्ही बोलताना निश्चितपणे मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही जो आत्म्याचा जो किस्सा सांगितलात, माझ्या बाबांनी गरुड पुराण आणि मृत्यूनंतरचं जीवन या विषयावर पी-एच-डी केलेली आहे. बरं. आणि त्यात असे आत्म्यांचे वेगवेगळे किस्से, त्या गरुड पुराणातले अनुभव आणि हे सगळं त्याच्यात आहे. त्यामुळे हे नाटक नक्की आपण बघणार आहोत. प्रेक्षकांनाही आपण सांगूया. हो. तुम्ही आवाहन करा. मला असं वाटतं की शेवटी नाटक हा जिवंत अनुभव असतो. तुम्ही सिरियल्स बघता, तुम्ही सिनेमे बघा, तुम्ही बघितलेच पाहिजेत आणि मराठी तर बघितलेच पाहिजेत. माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही नाटक, सिनेमे जरूर बघा. सिनेमे आणि सिरियल जरूर बघा, पण नाटक मात्र नक्की बघा. कारण नाटकातला जो जिवंत अभिनय, तुम्हाला एक गंमत सांगतो. मी कुणीतरी आहे तिथेवरती सिनेमा केला, पण कुणीतरी आहे तिथेच्या नाटकाचा थरार सिनेमात नाही होऊ शकला. कारण नाटकाची जी त्या अंगावरती प्रेत पडलं, तिथे पण प्रेत पडलं, इथे पण प्रेत पडलं. तुम्ही तिथे जास्तीत जास्त चांगल्या रीतीने दाखवू शकला असतात. पण ज्यांनी नाटक बघितलं त्यांना नाटक आवडलं, सिनेमा नाही आवडला. ज्यांनी नाटक बघितलेलं नव्हतं त्यांना सिनेमा आवडला. तर मला सांगणं आहे की तुम्ही नाटक बघा, जरूर बघा. एक वेगळा विषय, वेगळा, आणि नुसती टाइमपास नाही आहे, नुसती सस्पेन्स गोष्ट नाही आहे. त्यात काहीतरी विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्म्याबद्दलची काही आमची मतं मांडलेली आहेत आणि जी सर्वश्रुत मतं आहेत तीही मांडलेली आहेत. त्याच्यावरती चरविच्चरण पण आहे. आपण नक्की या नाटकाला एवढं निश्चित सांगतो की तुम्हाला नाटक आवडेल आणि जे नवीन कलाकार आहेत त्यांनाही तुम्ही पुढे आणण्याची तुमची जबाबदारी आहे. आणि आपण सांगूया की प्रतिसाद तर उत्तम द्याच आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.